सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. विटाळशी 4 दिवस यावर श्री स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात बरं? तर विटाळशी 4 दिवस यावर श्री स्वामी समर्थ महाराज कायम चिडत या शब्दाचा सुद्धा स्वामींना भरपूर राग येत असे. स्वामी म्हणतात, ज्या बाईला दूर लोटतात तुम्ही तिच्या पोटूनच तर जन्म घेतात आणि तिलाच लांब करतात, तिलाच लांब बसवतात, तर का बरं रे? स्वामी नेहमी चिडत असत. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, आई या शब्दातच संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. विटाळशी या शब्दाचा स्वामींना फार राग येत असत. स्वामी नेहमी म्हणत, बाई ही आई आहे, आई कधीच विटाळशी होऊ शकत नाही. जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवतात, लांब बसवतात. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे असं करताना, असं स्वामी नेहमी म्हणत, नेहमी चिडत. स्वामी स्वतः अडचणीत असलेल्या बाईजवळ जाऊन तिला स्वतःच्या हाताने प्रसाद भरवत असत. असे आपले स्वामी असे वागणाऱ्यांना रागवत असे. परमेश्वराने सर्वांना बनवलं आहे. आई ही रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी झटत असते, कामं करत असते, लेकराबाळांना सांभाळत असते, संपूर्ण संसाराची काळजी ती घेत असते. त्यातूनच तिला महिन्यातून 4 दिवस तरी थोडासा आराम मिळावा म्हणून तिने स्वतः सर्व नित्यकर्मातून थोडासा आराम केला तर काय हरकत आहे? ती स्वतःच देवपूजा करत नाही. या 4 दिवसात मंदिरात जात नाही. तिच्या मनाला पटत नाही की 4 दिवसात देवाला हात लावणे म्हणून काही ती विटाळशी होत नाही. आई कधीच विटाळशी होत नाही. नामस्मरण ती कायम चालूच ठेवते. यातच तिची खरी पवित्रता आहे. हीच तर खरी स्वामी सेवा आहे. हीच तर खरी आपल्या देवांची भक्ती आहे, सेवा आहे. आई कधीच विटाळशी होत नाही. स्वामी जात पात विटाळ 4 दिवस कधीच पाळत नसे. एक वेळेस काय झाले, श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी महारवाड्यात बसली असता एक वाण्याची बाई दर्शनास आली. बरेचसे लोक स्वामींच्या दर्शनाला धावून येत असत. त्याचबरोबर एक वाण्याची बाई सुद्धा स्वामींच्या दर्शनाला आली होती लांबून. तिने महाराजांना आपल्याला संतती व्हावी म्हणून प्रार्थना केली, नमस्कार केला स्वामींना. स्वामी जिथे बसले होते तिथेच एक हाड पडलेलं होतं. ते हाड स्वामींनी हातात घेऊन स्वामी तिला बोलले, हा घे तुला मुलगा, म्हणून स्वामी तिच्या पदरात ते हाड टाकू लागले. बाई लिंगायत वाणी असल्यामुळे आपणास विटाळ होईल म्हणून बाई लगेच बाजूला झाली. तितक्यात एक महार बाई जवळच स्वामींच्या बसलेली होती. ती सुद्धा लांबून स्वामींच्या दर्शनाला आलेली होती आणि तिला सुद्धा संतती नव्हती म्हणून स्वामींच्या दर्शनाला आलेली होती आणि आशा घेऊन आलेली होती की आपले स्वामी आपली इच्छा पूर्ण करतील. कारण स्वामींच्या दर्शनाला येणारी प्रत्येक व्यक्ती आपले स्वामी आपली सर्व इच्छा पूर्ण करतील म्हणून लांबून लोक स्वामींच्या दर्शनाला येत होते. त्याचबरोबर या दोन्ही बायका सुद्धा आलेल्या होत्या. एक महारची बाई आणि एक होती ती वाण्याची बाई. वाण्याची बाई पटकन बाजूला झाली. तिला वाटलं, हे हाड जर आपण पदरात घेतलं तर आपल्याला विटाळ होईल. तेवढ्यात महारबाई जवळच बसलेली होती. तिलाही संतती नव्हती. ती पटकन पुढे येऊन पदर पसरवून बोलली, महाराज मला मुलगा द्या, असं म्हणून तिने प्रार्थना केली स्वामींना, नमस्कार केला स्वामींना. महाराजांनी हातातलं तेच हाड महारींच्या पदरात घातले. पुढे काय चमत्कार झाला? पुढे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने एका वर्षातच त्या महारींला मुलगा झाला व वाणीबाईने विटाळ मानत ते हाड पदरात घेतले नाही म्हणून ती निसंतानच राहिली. बघा स्वामींची कशी कृपा आहे, कसा चमत्कार आहे. म्हणून स्वामी कधीच विटाळ वगैरे पाळत नाही.
म्हणून एक आई एक बाई कधीच विटाळशी होत नाही. बघा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची उदार लीला आहे. स्वामींना फक्त अंतर्मनीची मनापासून केलेली भक्ती आणि तेच भक्त स्वामींना आवडतात, जे हृदयापासून मनापासून स्वामींची भक्ती करतात, देवांची भक्ती करतात. आत्ताचा जो मी महारबाईंचा आणि वाणीबाईंचा जो प्रसंग आज मी तुम्हाला इथं सांगितला, तुमच्यासमोर मांडला, त्याचा उल्लेख बखरीत आहे. भाग 50 मध्ये बखरीत दिलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.